तेव्हा कुलगुरूंचा प्रभार सरांकडे राहतो आणि त्याच्यामुळं या महाविद्यालयाचं नाव आधीपासून मोठं आहे, अजूनही मोठं आहे. म्हणजे लहान झालं असं नाही, अजूनही मोठं आहे. इथं जे आज मी जो पदभार स्वीकारला, या पदभार स्वीकारताना देवळे सर आले, जाधव सर आहेत, आमचे मोठे बंधू शिरसाट सर आहेत. आम्ही शिरसाट सरांपेक्षा अण्णा म्हणून जास्त ओळखतो. धुमाळ सर आहे, जाधव सर आहे इंग्लिशवाले, जे जाधव आहे, ही सर्व परिचित मंडळी आहे. सोबत आमचा जिल्हा प्रमुख, जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मोठा संघटनेचा, तरुण मंडळी सोबत आहे. अमरावतीतून माझ्यासोबत आलेले कडू सर, अक्षय सर, आमचे ज्येष्ठ बंधू बुबळे सर, साबळे सर, सौरभ गाठे सर, ही सर्व मंडळी, या सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. आणि जाधव सरांनी सांगितलं, देवळे सरांनी सांगितलं की आमचा काही सहकार्य लागलं तर बिलकुल आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर तुमच्या सहकार्याशिवाय जे काही आपल्याला करायचं आहे हे सर्व मिळून करायचं आहे. कारण प्राचार्य एकटा कधी कोणती गोष्ट करू शकत नाही, या मताचा मी आहे. जोपर्यंत संपूर्ण स्टाफ किंवा माजी प्राध्यापक वर्ग यांचं सहकार्य मिळत नाही तोपर्यंत महाविद्यालय समोर जाऊ शकत नाही, या विचाराचा मी आहे. वारे सर आहेत सोबत अजून. आणि हे सर्व हा जो संस्थेनं मला जो आता एक जबाबदारी दिली आहे, या जबाबदारी पार पाडताना आपलं सर्वांचं सहकार्य मिळेल याची अपेक्षा मी ठेवणारच आहे. तुमच्या सहकार्याशिवाय हे होणारही नाही. आणि सोबतच जसं म्हटलं की हे महाविद्यालय जे आहे अतिशय जुनं महाविद्यालय आहे. एका काळामध्ये किंवा आताही आपलं जिजाबाई महाविद्यालय हे मोठं कॉलेज म्हणून नावरूपास आलेलं आहे आणि याचं रेप्युटेशन मोठं आहे. आणि संस्थेच्या अध्यक्षांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न करत. सोबतच माझे मित्र आमचे इथे ढाले सर आहेत. आतापर्यंत 14 महिने ज्यांनी समर्थपणे कारभार सांभाळला असे डोवी सर आहेत. आमचे मोठे बंधू धुमाळ सर आहेत. धुमाळ सरांनी जो आता एक विषय सांगितला की आम्ही सोबत होतो दोघंजण पहिल्या इलेक्शनमध्ये, तेव्हा आम्ही तरुण होतो. आणि जेव्हा आम्ही इलेक्शन लढवलं तेव्हा आमच्या 4थी सीट .25 पडली. आणि तिघं आल्यानंतर म्हणजे माणसाचा विश्वास कसा असतो की जेव्हा मग जेव्हा चेअरमनचं आलं 3-3 असल्यानंतर एक चौथा पाहिजे होता. तर रवी वैद्यनं सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाला विचारलं असेल तर ते धुमाळ सरांना विचारलं की तू चेअरमन हो आमच्याकडून. कारण त्याला फॅकल्टीवर जायचं होतं, त्याला डीनसाठी उभं राहायचं होतं. तर त्यानं पहिला निरोप दिला धुमाळ सरांना की धुमाळ सर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला चेअरमन करतो, तुम्ही म्हणजे इथून बाजून माझ्यासोबत या. पण या माणसानं नाही म्हटलं की म्हणे मी चेअरमन होत नाही, मला चेअरमनशिप पाहिजे नाही, आम्ही सोबत आहो, आम्ही सोबतच राहील. म्हणजे त्याही काळात म्हणजे असे सोबती होते की जे प्रामाणिकपणे पहिलेपासून राहिले. त्याच्यामुळं हा जो जिल्हा आहे हा माझा जिल्हा आहे असं मी समजतो. जाधव सरही माझ्या पहिलेपासून परिचय आहे. त्या धुमाळ सरांच्या घरी मी मुक्कामी होतो 2-3दा. त्याच्यामुळं परिचय नाही असा नाही. जे जाधव आमच्या नेहमी संपर्कात आहेत या सर्व मंडळींचं सहकार्य मला इथं मिळेल. आणि या सर्व सुनोने सर आहेत तर सुनोनेचं म्हणजे आता आम्ही लहानपणची सोबती आहोत. आम्ही रुपीनगरमध्ये सोबत होतो. ज्यांचे वडील माझे वडील सोबती होते दोघंजण, त्यांचा चांगला आमचा घरोब्याचा संबंध होता. आम्ही सोबत दोघंजण लहानपणी सोबत खेळलो. त्याच्यामुळं परिचय नाही असा नाही. आणि या सर्वांची मदत मला मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आपण सर्वजण इथं आलात, मला मान सन्मान केला त्याबद्दल आभारही मानतो. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं आल्यानंतर बाप्पूची आठवण येते. आमचे जावई होते. म्हणजे बुलढाणा जिल्हा म्हटलं की बाप्पू आणि अण्णा ही दोन जोडी जी होती की या लोकांनी संघटनेसाठी मोठं काम केलं, महाविद्यालयासाठी मोठं काम केलं. ते सरांचाही आताच भेट झाली होती, विद्यापीठामध्ये आमची भेट झाली होती. तर तेव्हा इंटरव्ह्यू व्हायचे होते. तरी पाटील सर म्हणे तुम्ही या. पाटील सरांचंही मी स्वागत करतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो.